शिर महाराज की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय. पा तिकडे ऐकू येते काय? हा, आवाज अजून चढवला नाही. हा, आज आपण सर्वजण या ठिकाणी कशा करता जमलो? काय सुरू आहे? प्रगट दिनानिमित्त जमलो. नेमकं प्रगट कशाला म्हणतात, प्रगट दिन कशाला म्हणतात हेच माहित नाही. ज्या वेळेस गजानन महाराज प्रगट झाले, याचा अर्थ गजानन महाराज प्रगट झाले म्हणजे त्यांना स्वस्वरूपाची प्राप्ती झाली. म्हणजे वास्तविक पाहता ते अवलिया असल्यामुळे प्रगटच होते, परंतु प्रगट झाले असं त्यांना कधी म्हटलेलं मी ऐकलंच नाही. मग त्याला प्रगट कोण केलं हे मलाही कळत नाही. बरोबर आहे? कोण ठरवलं की गजानन महाराज प्रगट दिन हे कोण ठरवलं? हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हा समजणं, सर्व लोकांना समजणं महत्वाचं आहे. पण आज या ठिकाणी आपण प्रगट दिन साजरा करतो आहोत. तर आजचा हा प्रगट दिन, गजानन महाराज प्रगट दिन तर आहेच, तो कसा झाला आपल्याला काही माहित नाही. पण आमचा आजचा जो प्रगट दिन आहे हा जानकीराम भाऊ रोठे यांचा प्रगट दिन आहे. कोणी काहीही म्हणो महाराष्ट्रातले, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. आम्ही आमचा प्रगट दिन साजरा करतो आहोत कारण जानकीराम भाऊ रोठे यांनी याच दिवशी नाम घेतलं आणि नाम घेतल्यानंतर याच दिवशी त्यांना अवस्था झाली, याच दिवशी त्यांना स्वस्वरूपाची प्राप्ती झाली, म्हणजे ते स्वतःच प्रगट झाले. म्हणून या दिवसाचं महत्व आपल्या सर्वांच्या दृष्टीनं योग्य आहे आणि बाकीच्या दृष्टीनं योग्य नाही. बरोबर आहे? बाकीच्याला प्रगट दिनच माहित नाही. बरोबर आहे? मग जानकीराम भाऊ रोठे यांच्या प्रगट दिनाच्या निमित्तानं आपण दरवर्षी हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करतो. बरोबर आहे? आनंदाची गोष्ट आहे, व्हायलाच पाहिजे. कारण जानकीराम भाऊचं एवढी मोठी श्रद्धा, एवढा मोठा भाव होता, इतका त्यांचा भाव होता की त्या भावामुळे त्यांचं मागचं पुढचं सर्व कर्म बाद झाले आणि ते लवकर या देहातून त्यांची सुटका झाली. म्हणजे त्यांचं जे काही संचित होतं हे संचित शिल्लक राहिले नाही. फक्त आले कशा करता? फक्त इथं आले, नाम घेतलं, प्रबोध झाला, त्यांना स्वरूपाची प्राप्ती झाली आणि ते मुक्त झाले. काम खलास. जर असते आतापर्यंत असते तर त्यांचा भाव कमी झाला असता का जास्त झाला असता काय गॅरंटी? या बाकीच्या लोकांसारखी जे 7-8 जण होते कोणाबरोबर, रोठे बुवाबरोबर, काय गॅरंटी? म्हणून भगवंतानं अगोदर सोय करून ठेवली. ए बाबा, आता कोणाच्याच फंदात पडायचं नाही, आता सर्व कंप्लीट झालं, आता लगे मोकळे, त्या जीवाचा उद्धार. आणि त्यांचं हे आपण प्रगट दिन हा दिन साजरा करतो त्यांच्या नावानं. बरोबर आहे? प्रगट दिनाचं महत्व समजलं? हा, तसं आपण ज्या दिवशी नाम घेतलं त्याच दिवशी आपण प्रगट झालो. पण जगाला कुठं समजते हो प्रगट होणं कशाला म्हणतात? काहीच समजत नाही. बस प्रगट दिन साजरा. मी 10 वर्षाच्या अगोदर सांगितलं होतं गावोगावी गल्लोगल्ली प्रगट दिन होतील. सांगितलं होतं ना, इथंच सांगितलं होतं, इथंच. आणि तसंच होऊन राहिलं आणि याच्याही पुढे तसंच होणार आहे. कारण काय, भगवंतानं सर्वांना गुंतवून ठेवलं. तू तिच्यात गुंत, तू तिच्यात गुंत, तू तिच्यात गुंत, तू तिच्यात गुंत, गुंततच राहा, बंधनात पडतच राहा, तुमची मुक्तता नाही. समजून राहिलं? हा, सर्व गुंतवून टाकले देवानं, आपल्याला मात्र मोकळं ठेवलं. आपल्या जीवाच्या उद्धाराकरता आपल्याला मोकळं केलं, बाकीच्याला गुंतवून टाकले. हजारां लाखानं देव आणि हजारां लाखानं देव, हजारो कोट्यावधी लोक गुंतवून टाकले. कोणी इकडे, कोणी तिकडे, कोण जायत जा, आव बे जाओ बे, आव बे जाओ बे, चालू. बरोबर आहे?
नेमकं प्रगट दिन कशाला म्हणतात हे जगाला समजत नाही. हे अतिशय दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे. बरोबर आहे. मग आज ज्याचं महत्व आहे तो या शक्तिपात योगाचा महिमा काय आहे हा महिमा आपल्याला इथं थोडक्यात मी सांगू इच्छितो. साधन सोपी आहे का? आपल्याला जे साधन मिळालं हे सोपी आहे की कठीण आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. जर पिंडाची संवारणी करायची असेल, या पिंडाची संवारणी करायची असेल म्हणजे हा पिंडच राहू द्यायचा नसेल आणि मोक्षाचं ध्येय प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते ज्ञानाशिवाय होत नाही. पिंडाची संवारणी ज्ञानाशिवाय होत नाही. म्हणून पिंडाची संवारणी होऊन मोक्षाचे ध्येय हे ज्ञानानेच साध्य करता येते असे शास्त्रकार सांगतात. कारण काय सांगितलेलं आहे, ज्ञानाशिवाय मोक्ष नाही, ज्ञानाशिवाय मोक्ष प्राप्त नाही. मग प्रश्न असा आहे की ज्ञान म्हणजे काय? व्हॉट इज मीन्स बाय ज्ञान? म्हणजे ज्ञान ज्ञान कशाला म्हणतात? आत्मस्वरूपाची प्राप्ती हे एवढंच फक्त ज्ञान आहे. आणि याच्या व्यतिरिक्त जगामध्ये जे सोंग सुरू आहे, जे काही चालू आहे सध्याच्या परिस्थितीत, हे सर्व अज्ञान आहे. सर्व अज्ञान आहे. जे काय चाललंय सर्व अज्ञानामध्ये सुरू आहे. सत्य पारायण अमुक आहे तमुक आहे नाही काय, पोथी वाचणं सुरू आहे, पाठांतर सुरू आहे, कीर्तन सुरू आहे. बरोबर आहे. हे सर्व काय आहे? सर्व काय आहे? ज्ञान आहे की अज्ञान आहे? अज्ञानच आहे. ज्ञान म्हणजे फक्त आत्मस्वरूपाची प्राप्ती म्हणजे ज्ञान, आणि याच्या व्यतिरिक्त जे आहे ते सर्व अज्ञान. मग आता आम्ही करायचं नाही का? हा महत्वाचा मुद्दा आहे. करा. कीर्तन करू नये, प्रवचन करू नये, पारायण सप्ते करू नये, दानधर्म करू नये, तीर्थयात्रा करू नये असं नाही. करा. पण तुम्ही तुमच्या फळप्राप्ती करता, तुम्ही तुमचं पुण्य जमविण्याकरता ते आहे, मोक्षा करता ते नाही. मंजूर आहे? सर्वांना मंजूर आहे? नाही, त्यांना मोक्ष मिळणार नाही. बरोबर आहे. मग या आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी पहा, हठयोग, राजयोग, तारकयोग, मंत्रयोग, तंत्रयोग, लययोग, भक्तियोग, ज्ञानयोग, राजयोग, आणि बापा 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 किती सांगू तुम्हाला, भक्ती एवढे मोठे सांगितलेले आहे. कशा करता? हे जे तुम्हाला नाव सांगितले हे फक्त आत्मज्ञानाच्या प्राप्तीकरता सांगितलेलं आहे. असे निरनिराळे योग मार्गाचे संप्रदाय हे पुरातन काळापासून, आतापासून नाही बरं. हे जे योग आहे, हे जे योग आहे, हे योग पुरातन काळापासून या भारतामध्ये सुरू आहे. जगामध्ये नाही, कारण जगाला त्याची कल्पनाच नाही. परंतु आपल्या भारतवर्षामध्ये हे जे योग मार्गाचा संप्रदाय आहे, हा योग मार्गाचा संप्रदाय आपल्या भारतवर्षात पुरातन काळापासून सुरू आहे. मग या सर्व संप्रदायाचा म्हणजेच या मार्गाचा हेतू माणसाला ज्ञान प्राप्ती करून देणे आहे. कशा करता एवढं करायचं? एवढं कशा करता करायचं? ज्ञान प्राप्त होण्याकरता. बरोबर आहे. मग या ज्ञानप्राप्तीमुळे जे काय होते, ज्ञान प्राप्त झालं की त्याच्यामुळे सुख प्राप्त होते, सुख प्राप्त झालं की त्याच्यामुळे आनंद प्राप्त होतो, आनंद प्राप्त झाला म्हणजे मनुष्य मोक्षाच्या रस्त्याला लागतो. बरोबर आहे. मग याच्यामध्ये सुखाचे 3 भाग आहे. एक आहे ऐहिक सुख, एक आहे पारलौकिक सुख, आणि शेवटचं आहे आध्यात्मिक सुख. जगामध्ये सर्व ऐहिक सुख सुरू आहे. आता जे जगामध्ये सुरू आहे हे सर्व ऐहिक सुरू आहे. देह सोडल्यानंतर पारलौकिक सुख, आम्ही स्वर्गात गेलो पाहिजे, असं झालं पाहिजे नाही काय, आम्हाला दुःख व्हायला नको नाही काय, हे जे स्वर्गातलं सुख आहे हे पारलौकिक सुख. आणि खरोखर जे सुख पाहिजे ते आध्यात्मिक सुख या ठिकाणी मिळते. म्हणजे ऐहिक म्हणजे या लोकातलं सुख. आता तुम्हाला जे सुख मिळून राहिलं हे या लोकातलं सुख. हा, बायको आहे, पोरं सोर आहे, धन दौलत अमुक तमुक जे काय असेल नसेल हे ऐहिक सुख आहे. आणि पारलौकिक सुख म्हणजे दुसऱ्या ग्रहावरचं सुख, स्वर्गातलं सुख नाही काय. आणि या दोन्ही सुखांना
विषयाची इच्छा असते. म्हणून याचा नाश कधीच होत नाही. कारण जिकडे तिकडे जगाला काय पाहिजे, काय पाहिजे, विषयाचं सुख पाहिजे. मग भगवंताची प्राप्ती कशी होईल, अविनाशी भगवंताची प्राप्ती कशी होईल, बरोबर आहे. म्हणजे जे या दोन्ही सुखांना विषयाची अपेक्षा असते, मात्र आध्यात्मिक सुख हे विषय निरपेक्ष आहे. विषय निरपेक्ष म्हणजे कोणत्याच प्रकारच्या विषयाची अपेक्षा नसते, त्याला आध्यात्मिक सुख म्हटलेलं आहे. मग आध्यात्मिक सुख आत्मभूत असल्यामुळे, ज्याला आध्यात्मिक सुख म्हणतात ते आत्मभूत आहे. आत्मस्वरूपाच्या अनुभवाचं जो अनुभव येतो त्याला आत्मभूत म्हणतात. या सर्व सुखात उत्तम मानलेलं आहे आत्मसुख, सर्व सुखात श्रेष्ठ. कारण ऐहिक आणि पारलौकिक सुखापेक्षा आध्यात्मिक सुख कसं आहे, श्रेष्ठ. इकडे पाहू नका, डबल हा चान्स येणार नाही, डबल हे ऐकू येणार नाही. आमच्यासारखे पाहू नका, इकडे कोणी आलं तर येणारच आहे. काय पाहणं पडतं, कधी पाहून माणूस बाई पाहिली नाही. अरे का पागल आहे रे, माझं सर्वाकडे लक्ष आहे असं समजू नका. काय थोडं आलं की अरे कठीण गाव. हा, कारण ते नित्य असून त्यात कोणत्याही प्रकारचा दुःखाचा संबंध नाही, म्हणून आध्यात्मिक सुख हे श्रेष्ठ आहे. बरोबर आहे. जीवन कृतकृत्य व्हावे म्हणजे जीवाचा उद्धार व्हावा, आत्मज्ञान प्राप्त व्हावे आणि मोक्ष मिळावे असे सर्व जण म्हणतात. पण दे रे हरी पलंगावरी जमेल काय, बरोबर आहे. आत्मज्ञानाची प्राप्ती मिळावी व्हावी असं सर्वच जण म्हणतात. सर्वांना मिळेल काय, आत्मज्ञानाची प्राप्ती सर्वांना मिळेल काय, मिळूच शकत नाही, बरोबर आहे. सर्वजण म्हणतात की बा आत्मज्ञान झालं पाहिजे, जीवाचा उद्धार झाला पाहिजे, कृतकृत्य झालो. परंतु प्रत्यक्षात माणसाची कृती ही मोक्ष प्राप्ती करता दिसून येत नाही, आणि म्हणून त्यांना मोक्ष नाही. खाओ पिओ मजा मारो, बस त्याच्याच करता प्रगट दिन, बरोबर आहे. जिकडे पाहसान तिकडे बा सत्संग नाही, काही नाही, काहीच नाही. आज काय प्रगट दिन आहे, गेले 12 वाजेला जेवण केलं, जा आला प्रगट दिन. सांगा ना कुठं काय आहे, कुठं काय आहे, काही आहे दिसते काही, कुठंच नाही. जल्लोष, जिकडे जिकडे जल्लोष, शेगावमध्ये मी जल्लोष, मी काय भिंतो काय, जे आहे ते खरं आहे ना जल्लोष. तिच्यामधले 5% बी लोक सत्तेच्या मार्गावर नाही. याचे खरे कारण असे आहे की जीव हा अनित्य सुखाचा वासनारूप मायाजालात फसलेला आहे, आणि म्हणून तो दुःख भोगतो. अनंत प्रकारचं दुःख तो भोगून राहिला. जन्मजन्मांतरीचं जे दुःख आहे तो भोगून राहिला, या मायाजाळामध्ये फसला, म्हणून तो दुःखी आहे. आणि म्हणून तो पुन्हा 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 जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकतो. जन्म घ्या मरा, जन्म घ्या मरा, जन्म घ्या मरा, त्याला सुख नाही. आता मला सांगा, तुम्ही जन्मल्यापासून आतापर्यंत किती वर्षाचे झाले, तुम्ही तुमचेच पहा. मग तुम्हाला कधी दुःख झालंच नाही काय, बोला. अरे एक जण तर बोला, दुःख झालं नाही काय. माय मेला दुःख, बाप मेला दुःख, भाऊ मेला दुःख, नातू मेला दुःख, पोरगा मेला दुःख, मावशी मेली दुःख. दुःख झालं नाही काय, झालं ना दुःख. आहे का सुख तिच्यात, नाही. कारण मनुष्य जन्म घेतला, आईच्या उदरामध्ये असतानाही अनंत यातना दुःख भोगावं लागते त्या खिचडीत, बरोबर आहे. तिथून बाहेर पडल्यावर तर मग ते इकडे लागे पहिला वाढदिवस. अरे हो, पण तो कितव्या दुःखाचा, दुःखाचा की सुखाचा, दुःखाचा. 5वा झाला काय हरकत नाही. 10 वर्षापर्यंत किंवा 5 वर्षापर्यंत ते लहान मुलगा असते, त्याला आनंद वाटते, काय हरकत नाही. हॅपी बर्थडे करायला काय हरकत नाही. पण 65 होतात, 65, 75 होतात, गोल्डन जुबली, हॅपी बर्थडे. काय काय असे काय म्हणजे, अरे काही करून बसता सोंग, अरे काय. आणि मग 100 वर्षात झाले की काय म्हणतो, 100चं काय असते गोल्डन काय, ते आपल्याला माहित नाही बरं, असं काहीतरी आहे ते. कारण आपण त्या भानगडीत पडतच रे. बरं, जाऊ द्या, आपल्याला त्याशी काही गेलं नाही. मग मनुष्य पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पडतो, कारण कालचक्राच्या गतीत सापडून तो सतत फिरत असतो. काळाच्या गतीमध्ये तो सापडतो आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तो अडकतो. आणि यातून सुटावे असे प्रत्येक मनुष्याला
जाणीवेनं म्हणा किंवा नेणीवेनं म्हणा त्याची धडपड चालू असते. समजून किंवा म्हणा किंवा न समजून म्हणा त्याची धडपड जीवाच्या उद्धाराकरता चालू असते. त्यासाठी एखादा मार्ग आपल्याला सापडेल का, एखादा मार्ग आपल्याला मिळेल काय म्हणून तो प्रयत्न करतो. काय करतो? प्रयत्न करतो की जेणेकरून बाबा जीवाचा उद्धार झाला पाहिजे. कारण सुख, ज्ञान आणि मोक्षप्राप्तीच्या हेतूने ज्यावेळी मनुष्य वाटचाल करू लागतो त्यावेळी वैषयिक सुख आणि आत्मिक सुख याची रस्सीखेच सुख, एकीकडे वैषयिक सुख एकीकडे आत्मिक सुख याची रस्सीखेच चालू असते. मग ज्याची आत्मसुखाकडे ओढ असते तो अध्यात्माकडे वळतो. ज्याची वैषयिक सुखाची ओढ असते तो संसाराकडे वळतो. आहे का नाही? मग अशी झटपट चालू असते. मनुष्य पेचामध्ये अडकलेला आहे. हे घेऊ का ते घेऊ, दुकान उचलून का नेऊ, काय करू काय नाही काही समजत नाही जगाला. अशी रसिकेत सुरू आहे परमार्थाची आणि स्वार्थाची. स्वार्थ म्हणजे काय? संसार. परमार्थ म्हणजे देव सांगायचं काम नाही. बरोबर आहे. म्हणून संसारा इतका दुसरा कोणताही मोठा शत्रू नाही. सर्वात मोठा शत्रू कोण? कोणता शत्रू? संसार हा सर्वात मोठा शत्रू आहे. कारण संसारामध्ये जाणं येणं आहेच, दुःख आहे. एकदा यशवंतराव चव्हाण माहिती आहे का तुम्हाला? महाराष्ट्राचे प्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात पहिले ज्यावेळी महाराष्ट्र अलग झाला ना त्यावेळी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते. श्रीपाद बाबांची आणि त्यांची ओळख होती. बरोबर आहे. मग हमेशा श्रीपाद बाबांचं प्रवचन ऐकण्याकरता ते मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब येत होते. आता आल्यानंतर सहजच गोष्ट निघाली. मग श्रीपाद बाबांना समजलं की अरे यांना मूल नाही. कोणाला? मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण आहे, यांना मूल नाही. मग असंच प्रवचन करता गोष्ट म्हणजे बाबा बोलून गेले. हे भाऊ, काय म्हणत ते सर्वांना? भाऊ, आम्ही दुःख फेडाय करता इथं आलो. कारण हे बायकोन पोरं सोरण हे नातोंडण हे जे आहे ना हे दुःख फेडाय करता आहे. काहीतरी कर्ज आमच्या डोक्यावर होतं म्हणून तुमच्या डोक्यावर काहीच कर्ज नाही म्हणून तुम्ही सुखी आहात, आनंदी आहात. केवढं मोठं आनंद झाला यशवंतराव चव्हाणांना. किती आनंद झाला म्हणजे त्यांचे सर्व संशय नाहीसे झाले. आणि खरंच आहे, फेडण्याकरताच आहे हे सर्व. फेडावंच लागते आणि तिच्यातून साधावं लागते तर तो भाग्यवान, नाही तर भाग्यवान नाही. बरोबर आहे. काही केलं तर ते सुटत नाही. मोक्षासाठी केलेले मानवी प्रयत्न अपुरे पडतात. म्हणून स्वतःच्या प्रयत्नांना मर्यादा उत्पन्न होते. आपण आपल्या बळावर अहंकार, ममता, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर कितीही प्रयत्न केले, कितीही शत्रूवर विजय मिळवला तरी संसार सागर सोडून आपण तो ओलांडू शकत नाही. मग अशा वेळेला काय वाटते की बा ऐल थडीलाच मायाजाळ संपवून टाकणारे, अलीकडच्या थळावरच मायाजाळ संपवून टाकणारे आणि बोधाचा तारू जोडून निवृत्तीच्या पैल तिरी नेणाले असं एखादं साधन कुठंतरी मला मिळालं पाहिजे. आणि या वासनेपासून कामक्रोधादी विकारापासून लवकरात लवकर सोडून मी मुक्त झालो पाहिजे आणि त्या दिव्य सुखाचा दिव्य आनंद मला मिळायला पाहिजे आणि मी कृतकृत्य व्हायला पाहिजे असा मनुष्य काय करतो? विचार करतो. परंतु सर्वांचाच विचार हा फळ देईल किंवा नाही हे सांगता येत नाही. एक मात्र सत्य, ज्याला खरोखर मनापासून अंतःकरणापासून मोक्षाची इच्छा असेल, भगवंताच्या प्राप्तीची इच्छा असेल, त्याला भगवंत प्राप्त होतोच हे लक्षात ठेवा. पण तशी काय पाहिजे? अंतःकरणापासून. मग आम्ही आतापर्यंत एवढं देव करून राहिलो, मग आम्हाला भगवंताच्या प्राप्तीची इच्छा आहे, मग मिळत का नाही?
याचा अर्थ तुमची जी इच्छा आहे ही इच्छा कमकुवत आहे. खरोखर मनापासून तुम्ही इच्छा करत नाही. मुँह में राम पगल में शुरी, वर वर देव करायचा. लोकांना दाखवायचं पहा मी किती धार्मिक आहे, मी किती देवदेव करून राहिलो पहा, मी सप्त्यामध्ये जातो, मी पारायणामध्ये जातो, झुंडाच्या झुंडा चालल्या आहे का नाही. मी काय काय म्हणतो त्या दिंडीत जातो, टाळ वाजवतो, वा वा मी किती धार्मिक आहे, मी किती धार्मिक. अरे लोकांनी धार्मिक मला म्हणावं म्हणून मी त्या सप्त्यात जातो, पारायणात जातो. अशी वृत्ती आहे. आता घरी आले की जैसे जैसे मग आता देव कसा भेटीन हो, तो देव रिकामा आहे काय अशा लोकांना भेटायला. तो कुठे आहे, तो तुमच्या आत आहे, त्याला समजते. हा किती पाण्यात पोहून राहिला कोण, हा याच्या आतमध्ये किती काळो बेरो आहे त्याला समजते. कोणाला, भगवंताला. तो तुमच्या आत आत्मरूपानं आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याला फसवता तर असं समजायचं की आपण आपल्यालाच फसवून राहिलो. दुसऱ्याची चोरी करता असं समजा आपण आपली चोरी करून राहिलो, त्याला ते पाप लागतेच. दुसऱ्याची निंदाबद्दी करता आपणच ते पाप काय करून राहिलो, वाढवून राहिलो. हे लक्षात ठेवा. म्हणून मनुष्य जीवनाचे ध्येय जे मोक्ष प्राप्ती ते अनाशे सिद्ध होईल असं एखादं कलियुगामध्ये सोपं साधन आहे का, असा मनुष्य काय करतो, विचार करतो. मनुष्य जन्म तर मिळाला, जीवाचा उद्धार तर व्हायलाच पाहिजे, असं एखादं सोपं साधक मिळाले काय. मग म्हणून आमच्या ज्ञानेश्वर माऊलींनी गीतेवर टीका केली आणि ज्ञानेश्वरी लिहिली. आणि काही संतांनी ज्ञानेश्वरीमध्ये जो ज्ञानेश्वर महाराजांना जो पंथराज होता, या पंथराजाचा अभ्यास करून हा पंथराज ज्ञानेश्वरी म्हणजेच पंथराज हा कसा श्रेष्ठ आहे, ज्ञानेश्वर माऊलीनं काय काय सांगितलं हे तिच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर कलियुगामध्ये सहज सोपे आणि सर्वांना करता येणारं असं एक दिव्य साधन आहे. कोणतं साधन आहे, दिव्य साधन, की ते सहज आहे, सोपे आहे, सर्वांना करता येईल असं सोपी साधन आहे. आता मी जे सोपी साधन सांगणार आहे हे दाताड्यातल्या बायले माणसाले कधी समजणार आहे, बोला समजणारच नाही. सांडोया, पापड, बिबडे, धुबडे मरतात जसे खायले. हा काही एक दिवस नाही केलं तर बिघडते, एक नाही केलं मी नाही येत, तुला बा चिंता कर, येशील तर एक दिवस नाही फेडणार, दुसरीकडे जाईन, पण सांडोया करीन, होतील का नाही, पण नाही ते नाही ना माय सांडोया. मग गेली नाही तर तेले रागीन वा रे वा, हे काय धंदे लावले, काही सोंगा लावले तुम्ही. अरे हे शब्द ऐकायले, आम्ही मेल्यावर शब्द कुठून ऐकाल तुम्ही, बोला ना. आता बोललं तर माणसा की हे बोलतात आहे का नाही, पण बोलल्यासारखं करता की नाही. काही लांबा गे इथून दाताळाने 3 किलोमीटर, पण नाही ना, जमणारच नाही. मी काहीच कामं नाही बरं, मस्त बसेल असतील घरात, काहीच कामं नाही. बर, मग श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे एक सोबे साधन सांगितलेले आहे त्यालाच ज्ञानेश्वरीमध्ये पंथराज म्हणतात. बरोबर आहे. पंथराज म्हणजे सर्व आध्यात्मिक साधनाच्या पंथाचा राजा. बरोबर आहे. त्या रस्त्यात ते साधन अगदी कसं आहे, सहज आणि सोपं आहे. मग आता सांगितलेलं आहे सिद्ध मार्ग, सिद्ध योग, महायोग, कुंडलिनी योग, शक्तिपात योग, श्री दत्त योग, वेददीक्षा योग, कुंडलिनी जागरण योग, क्रियायोग, सहजयोग इत्यादी अनेक नाव या पंथराजाला आहे. कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते, कोणी इतके मोठे नाव आहेत, पण सर्वामध्ये नाव एकच, कोणतं, पंथराज. तुम्ही सिद्धयोग म्हटलं तरी पंथराज, शक्तियोग म्हटलं तरी पंथराज, गुरुदत्त योग म्हटलं तरी पंथराज. ज्याला जीवन कृत्य करावायचे असेल आणि दिव्य सुखाचा ज्याला अनुभव घ्यावायचा असेल, ज्याला मोक्ष प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, त्यानं या
या पंथराजाचाच अवलंब केला पाहिजे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी पंथराजाचं वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. कारण या मार्गाचा इतका दुसरा सोपा मार्ग कोणताच नाही. तात्काळ अनुभव देणारा हा पंथराज एकमेव असा सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. मग ज्ञानेश्वरी आम्ही वाचतो, पण ज्ञानेश्वरी कळतच नाही. नामा बोलतो, सर्व साधू म्हणता नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी आणि एकतरी ओवी अनुभवावी. आहे का बुवाले एकतरी ओवीचा अनुभव? आणि नुसतं बंदच्या बंद ज्ञानेश्वरी पाठ करणं वाचणं आणि एका ओवीचा अनुभव. ज्ञानेश्वरी म्हणजे मामुली समजलं काय? स्वयं भगवान विष्णूचा अवतार जो ज्ञानेश्वर महाराज आहे, त्यांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली. कशाकरता लिहून ठेवली? जगाच्या उद्धाराकरता. हा, आणि म्हणून नामदेव महाराजांनी म्हटलं ज्ञान नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभव. एकाही ओवीचा अनुभव नाही. फक्त काय सुरू आहे? पाठांतर सुरू आहे आणि वाचन सुरू आहे. मग या कलियुगात सर्व दोषांचा परिहार करणारा आणि चित्तशुद्धी घडवून आणणारा, साधकांच्या चित्तवृत्तीचा निरोध आपोआप घडवून आणणारा, दिव्य आणि भव्य अलौकिक बनविणारा आणि जीवाला या मोहपाशापासून सोडवून मोक्षाप्रत नेणारा असा हा एकमात्र सहज सुंदर पंथराज आहे. म्हणून याला पंथराज म्हणतात. पंथराज म्हणजे सर्वश्रेष्ठ रस्ता. मग पंथराजाचा महिमा अद्भुत आहे. योग शिखोपशिद निषद याच्यामध्ये सुद्धा पंथराजाचं वर्णन केलेलं आहे की आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमसुखाची प्राप्ती या इच्छेने ब्रह्मदेवांनी एकदा महादेवाला प्रश्न विचारला. आत्यंतिक सुखाची प्राप्ती नाही काय, आणि हे जे संसारातलं दुःख आहे, या दुःखाची निवृत्ती होण्याकरता स्वतः ब्रह्मदेवांनी प्रश्न विचारला. कोणाला? महादेवांना विचारला की हे शंकरा, सर्व जीव सुख दुःखाच्या मायाजालामध्ये गुरफटून गेले. काय कोणता जीव सुखी आहे? तुम्ही इथं बसलेले आहे, भाग्यवान आहे, तरी सुद्धा तुम्ही दुःखी. काही ना काही दुःख शरीराचं आहे का नाही? आणि जे निघून गेले ते तर अति दुःखी आहेच. बरोबर आहे? समजून आलं का भाषा? हा, मग जे सर्व जीव या सुख दुःखाच्या मायाजालात काय झाले? गुरफटून गेले. आणि त्याच्यापासून आम्हाला मुक्त होता येईल असे कृपा करून काहीतरी सांगा, असा प्रश्न ब्रह्मदेवानं कोणाला विचारला? भगवान शंकराला विचारला. की ज्या मार्गाने सर्व सिद्धी प्राप्त होतील, मायाजाळ तुटून जाईल, जन्म मृत्यू आणि वार्धक्य दुःख, शारीरिक दुःख, म्हातारपण या सर्वांचा नाश होईल आणि आम्हाला सुख प्राप्त होईल, असा काहीतरी एखादा मार्ग दाखवा. तेव्हा भगवान शंकराने सांगितलं, हे ब्रह्मदेवा, परमपद कैवल्य रूप आहे. परमपद कैवल्य रूप आहे. ते निरनिराळ्या प्रकारच्या मार्गांनी मोठ्या कष्टाने प्राप्त होते. अरे अनेक मार्ग आहे. तुम्ही कोणत्याही मार्गाने गेले तरी ते कैवल्य पद प्राप्त होते, परंतु तिच्यामध्ये अतिशय कष्ट आहे. मोठ्या कष्टाने ते प्राप्त होते. मात्र सिद्ध मार्गामुळे ते कैवल्य पद सहज प्राप्त होते. सिद्ध मार्ग मिळाला सद्गुरू पासून की आपोआपच ते कैवल्य पद प्राप्त होते. इतक्या सहजतेने अन्य दुसऱ्या कोणत्याही मार्गाने कैवल्य पद प्राप्त होत नाही. आता ज्ञानेश्वरीत तर कैवल्य पद प्राप्त होण्याचा सोपी उपाय ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेला आहे. बरं, एकनाथ महाराजांनी त्याच्याही पेक्षा एकनाथी भागवतामध्ये सोपी करून सांगितलेलं आहे. मग आता एवढं करूनही आमच्या टकोऱ्यात काही बसत नाही. म्हणून कूर्म पुराणामध्ये सुद्धा महायुगाचं वर्णन केलेलं आहे. कूर्म पुराण याच्यामध्ये महायुगाचं वर्णन केलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? महेश्वरांनी म्हणजे भगवान शंकरांनी या महायोगाचे महात्म्य पुढील प्रमाणे केलेले आहे. हा जो महायोग आहे याचं वर्णन केलेलं आहे. श्री महेश्वर म्हणाले, आता मी अत्यंत सुलभ असे महायोग महात्म्य सांगतो. आता अतिशय सोपी असं योग सांगतो. त्या
महायोगामुळे सूर्यासारखा अत्यंत प्रकाशमान अशा आपल्या स्वरूप ईश्वराला योगी लोक पाहतात. जो कोट्यावधी सूर्याचा प्रकाश ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहे, असं माझं जे स्वरूप आहे त्या माझ्या स्वरूपाला योगी लोक पाहतात. असा जो योग आहे हा अत्यंत श्रेष्ठ आहे आणि सहज आहे. तो मी तुला सांगतो. हा या महायोग रूपी अग्नीमुळे लवकरात लवकर सर्व पापांचा नाश होतो आणि त्यामुळे मोक्ष प्राप्त करून दिल्याने निर्मळ ज्ञान प्रगट होते. या योग साधनेमुळे ज्ञान उत्पन्न होते आणि त्या ज्ञानामुळे योग साधना करण्याची प्रवृत्ती होते. अर्थात ज्ञान आणि योग ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहेत. एकीकडे ज्ञान आहे, एकीकडे योग आहे. ज्ञान आणि योग ह्या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक आहे, म्हणजे एकमेकावर अवलंबून आहे. बरोबर आहे. हा, योगाचे लक्ष मोक्षप्राप्ती. या मोक्षप्राप्तीला ज्ञान सहाय्यक आहे. जोपर्यंत मोक्षप्राप्ती होत नाही, जोपर्यंत आपल्याला स्वरूपाची ओळख होत नाही, जोपर्यंत आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची ओळख होत नाही, तोपर्यंत ते ज्ञान सिद्ध होऊ शकत नाही. आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली, मी आत्मा आहे हे कळलं, म्हणजे ज्ञान आपोआपच त्याच्या पुढे चालते. म्हणजे ज्ञान कशावर अवलंबून आहे? मोक्षप्राप्तीमुळे ज्ञान आत्मस्वरूपावर ज्ञान अवलंबून आहे. मग जो साधक योग आणि ज्ञान याने युक्त असा होऊन जो साधन करीत असतो आणि ज्याच्या ठिकाणी योगाचा आणि ज्ञानाचा शुभ योग झाल्याची दृष्टीस पडते, त्याच्यावर महेश्वर प्रसन्न होतात. ज्या ठिकाणी ज्ञान आहे नाही काय, ज्या ठिकाणी योग आहे, योग म्हणजे काय, कशाला म्हणतो योग माहित नाही, योग नाही समजत. योग योग नाही समजत. मुलीचं लग्न करायचं का हो? कसं काय, योगच नाही आला. मुलीचं लग्न का हो? कसं काय झालं, लग्न झालं, योगच नाही आला. मग ज्या वेळेस योग येतो त्यावेळेस लग्न होते, त्यावेळेस पती पत्नी एकत्र येतात, त्याला योग म्हणतात. योग म्हणजे पती आणि पत्नी एकत्र येणे, लग्न. तसंच याला योग म्हणतात. योग म्हणजे जीव आणि शिव याची ऐक्य होणं, जीव शिव स्वरूपाशी एकरूप होणं, याला योग म्हणतात. समजलं? आता आता पोराचं पोरीचं लग्नाचं योगच केला रे, पण तुमचा योग कधी येईल याचा विचार केला काय? हा, सारेच पाहून आले योग 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 योगच नाही आला. पोराचा योग नाही आला, पोरीचा योग नाही आला. हा, अरे हा, तुमचा योग पहिले पहा, दुसऱ्याचा काय पाहता. पण त्याचा योग कशाचा असते? संसारातला. आणि आपला हा योग कशातला आहे? अध्यात्मातला, परमात्म्याचा. हा, मग याकरिता जो साधक दिवसातून एकदा दोनदा तीनदा किंबहुना नित्य नियमाने आणि सातत्याने महायोगाचा अभ्यास करतो, तो महेश्वर स्वरूप होतो. महेश्वर स्वरूप म्हणजे शंकर स्वरूप म्हणजे ईश्वर स्वरूप होतो. पण एकदा दोनदा तीनदा किंवा नित्य नियमाने तरी तो योग साधला गेला पाहिजे. याचा अर्थ त्याचं नामस्मरण झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? अरे निदान एकदा तर नामस्मरण करा तुम्ही. नाही, तुमच्या मागे खूप काम आहे, एकदा तर नामस्मरण करा, आहे का नाही? आता नामस्मरणच केलं नाही तर तो बाजूला होईल का नाही? आता इथे यायचा चान्स आहे, काय प्रगट दिनाचा चान्स होता, तरफडले काय दाताड्यावाले? नाही, योग असून नाही. आता हा म्हणजे एकदा दोनदा तीनदा केवढा मोठा योग होता हा, पण नाही नाही अशा भानगडी. आणि हा जो सत्संग त्याच्या कानाशी लावा, सर्वेला जमा करा. कुठे आहे का बळगो? हा, आणि पहा म्हणा कधी शिवाय दिला बाबानं तुम्हाला. हा, बर, पहा. तर या त्यात महायोग श्रेष्ठ आहे असे सांगताना महेश्वर कूर्म पुराणात म्हणतात. जाऊया ज्ञानेश्वरी आणि भागवत. महेश्वर म्हणजे भगवान शंकर कूर्म पुराणात म्हणतात. कूर्म पुराण माहिती 18 पुराण आहेत, त्यापैकी कूर्म पुराण आहे. काय म्हणतात की पहिल्या योगाचे नाव अभाव. किती योग सांगितलेले आहे? 2. पहिल्या योगाचं नाव अभाव झालं.
आणि दुसऱ्या योगाचे नाव महाभाव. पहिल्या योगाचं नाव अभाव योग, दुसऱ्या योगाचं नाव महायोग भाव, महायोग, नाही का. या सर्व योगामध्ये उत्तमातील उत्तम आणि सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. हे दोन मार्ग सांगितले, एक अभाव आणि दुसरा महायोग. तर तिच्यामधलं अभाव योगामध्ये शून्य आणि वेदांताने सांगितलेले सर्व प्रकारचे जे निराभास जे स्वरूपाचं चिंतन साधक करीत असतो. जो पहिल्या प्रकारचा योग आहे हा अभाव योगामध्ये शून्य, शून्य म्हणजे काहीच नाही, निर्गुण निराकार. आता निर्गुण निराकारावर भरोसाच बसतं कठीण आहे आणि बसतच नाही. बसेल काय. आता हे पोकळी आहे, हिच्यामध्ये ते शुद्ध निर्गुण निर्गान परब्रह्म आहे की नाही, बस पाया लागत. जमेल काय. निर्गुण नाही का तिच्यात, आहे आहे, मग तिच्यावर कोणी भरोसा ठेवते काय नाही. मग हा अभाव योग आहे. कारण हिच्यामध्ये शून्य आणि वेदांतानं ते सांगितलेलं आहे की निराभास स्वरूपाचं चिंतन साधक करीत असतो. म्हणून हा योग आपल्याला साधत नाही, नाही का. या योगात आत्म्याला निर्गुण शून्य मानले जाते. वास्तविकता आत्मा हा निर्गुण आहे पण शून्य नाही. लक्षात घ्या शब्द. नाही तर इथं ऐकला या रस्त्याच्या पलीकडे गेले की झालं, मेळ बसणार नाही. बरोबर आहे. या योगात आत्म्याला निर्गुण शून्य मानून साधक ध्यान करीत असल्याने त्याला ध्यानाच्या योगाने साक्षात्कार होतो आणि त्याला समजते की बा आत्मा निर्गुण आहे, नाही का. निर्गुण आहे, निराकार आहे, शून्य आहे. तो त्या स्वरूपाची एकरूप होतो, त्याला देहाची आठवण राहत नाही. आणि दुसरा जो योग आहे त्याला महायोग म्हणतात. हा स्वतः भगवंतानं शंकरानं सांगितलेला आहे, आदिनाथानं सांगितलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत मच्छिंद्र मच्छिंद्र वो गोरशाजी म्हणत बता काय आहे ही परंपरा आहे. आदिनाथापासून चाललेली हा स्वतः महायोग भगवान शंकरानं सांगितलेला आहे. म्हणून या योगात साधक श्री सद्गुरु कृपा दृष्टीत राहून साधन करीत असतो. हा भगवान शंकरानं जो योग सांगितलेला आहे महायोग, तर महायोग कसा होतो की सद्गुरूच्या कृपेचा आश्रय घेऊन तो साधन करत राहतो. गुरुकृपेचा आश्रय घेतो म्हणजे गुरुकृपेनं तो नामाचा आश्रय घेतो आणि नामाच्या साह्यानं तो आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचतो. बरोबर आहे. श्री सद्गुरु कृपा श्रीत राहून साधन करीत असतो आणि सद्गुरु कृपेने शक्ती संक्रमण होऊन साधक साधन करीत असतो. सद्गुरूची कृपा झाली की काय होते, सद्गुरूची शक्ती त्याच्या आतमध्ये संक्रमित होते आणि ती संक्रमित झाली म्हणजे त्यानं काय, त्याला नित्यानंद आत्मस्वरूपाची प्राप्ती होते. नित्यानंद आत्मस्वरूप आणि निरंजन ब्रह्म तो पाहत असतो, म्हणजे ती त्याला अनुभवाला येते. एवढेच नाही तर समाधीमध्ये तो मत स्वरूपाचा लाभ करून ऐक्य पावतो. समाधीमध्ये सुद्धा तो भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतो आणि ऐक्य पाहत बसतो. म्हणजे स्वतः तो त्याला देहाचं सुद्धा त्या ठिकाणी भान राहत नाही. केवळ एकमात्र महायोगच इतर दुसऱ्या योगापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे आदिनाथ सांगतात. पुराणकार जे पुराणिक लोक आहे त्यांनी सुद्धा सांगितलं की हा जो महायोग आहे हा महायोग अत्यंत श्रेष्ठ आहे. सर्व योगापेक्षा हा योग कसा आहे, श्रेष्ठ आहे. तर अनेक योग लोकांसाठी योगी लोकांनी सांगितले. पहा जेवढे काही योग आहे आतापर्यंत तुम्हाला वाचून दाखवलेले जेवढे काही योग आहे हे योग लोकांनी कशासाठी सांगितले, लोकांनी सांगितले. योगी लोकांनी, ऋषी मुनी जपी तपी यांनी सांगितले अनेक योग. प्रत्येक ग्रंथामध्ये तुम्हाला या ऋषीचं म्हणणं, त्या ऋषीचं म्हणणं, या तपस्याचं म्हणणं, त्या तपस्याचं म्हणणं हे तुम्हाला ऐकू येईल. बरोबर आहे. हे जे इतर सर्व योग आहे त्यांची योग्यता ब्रह्मयोगाच्या 16व्या कलेबरोबर सुद्धा होऊ शकणार नाही. एवढे ऋषीमुनींना जे योग सांगितलेले आहे त्याची बरोबरी आपला हा जो योग आहे हा योग सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. त्या सर्व योगामध्ये आपला योग सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. याचे खरे कारण असे आहे की इतर योग
हे योगी लोकांनी प्रचलित केले. हे जे योग आहे बाकीचे जे सांगतात ना, हे योग बाकीचे योगी लोकांनी प्रचलित केले. पण आपल्या ठिकाणी आपला जो योग आहे हा योग स्वतः भगवंतांनी सांगितलेला आहे, आदिनाथानं सांगितलेला आहे. हा योग स्वतः महाविष्णूंनी सांगितलेला आहे. म्हणजे कोण सांगितलेला आहे? आपल्या परंपरेने चाललेला आहे. आदि महाविष्णू काय? आदि महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय फळ तिथून सुरुवात झाली. हा आपला योग सुरुवातीपासून भगवंतापासून चालत आलेला आहे आणि म्हणून तो फळ देतो. बरोबर आहे. आणि हा अतिशय सोपी आहे. आणि हाच योग ज्ञानेश्वर माऊलींना मिळालेला आहे. मात्र महायोग हा मी स्वतः सांगितलेला आहे. भगवान शंकरांनी सुद्धा हा महायोग स्वतः सांगितलेला आहे. मग सर्वश्रेष्ठ योग कोणता? आपल्याला जो योग मिळाला आहे हा सर्वश्रेष्ठ योग आहे. बरोबर आहे. त्याची सुरुवात माझ्यापासून झाली. गुरु परंपरेनं त्याची सुरुवात भगवान शंकर म्हणतात ही माझ्यापासून झाली. मी स्वतः त्याचा प्रवर्तक आहे. माझ्यासारखा दुसरा प्रवर्तक कोणीच नाही. अरे माझ्यापासून हा योग प्रचलित झाला नाही काय, म्हणून तो सर्वश्रेष्ठ आहे. याकरिता महायोगाची इतर कोणत्याही योगाशी कदापिही तुलना होऊ शकणार नाही. म्हणजे भगवंतानं जे सांगितले ते सर्वश्रेष्ठ. बाकीच्या तपस्व्यांनी योग साध्य केला. आता 1400 वर्ष कोण जगला योग साध्य केला. सोपी का कठीण? अहो काहीच नाही, काहीच करायचं नाही, फक्त तपस्या करत राहायची. खाणं नाही, पिणं नाही, काही नाही. इथं तर खाणं पिणं सर्व चालते, पण दाताळ्यावरती पण यायला रोग येते. आहे का नाही? अरे बरोबर आहे की नाही? बस तुम्हाला म्हणतो का खाऊ नका काही, तुम्ही खा, त्या चांगलं चुंगलं खा ना, पण हा योग करा, भगवंताचं नामस्मरण करा, जे तुम्हाला साधन मिळालेलं आहे ते नामाचा जप करा. टाइम कशाला गमवता? कधी मरण येईल सांगता येईल काय? बोला. कोणी असं गॅरंटी देतो का मी मरणारच नाही? बोला, आहे का असं कोणी? ठोकर लागता बरोबर पुंडलिकावर दे, आहे काय गॅरंटी? मग कल करना सो आज, आज नहीं इस वक्त, आताच्या आता. अरे निकल जाएगा श्वास तो करेगा कब? हा श्वास कधी निघून गेला तर कधी कराल? एवढी मोठी श्वासाला किंमत आहे. एका श्वासाला एवढी मोठी किंमत आहे. हा श्वास एकदा निघून गेला तर पुन्हा डबल येणार नाही. काय गॅरंटी? हा तुमचा जो श्वास गेला, जेवण करून आले इथपर्यंत, किती श्वास गेले तुमचे? गेले? तो डबल येईल काय? तुम्ही कुठे चालले? पुढे चालले. मागे येईल काय? येणारच नाही. म्हणून कबीर म्हणतात, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. ऐकून आले काय? कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल. अरे एक श्वास में बह गए काय? एक श्वास तीनों लोगों का मोल. एक श्वास जर गमवला तर तिन्ही लोकांची किंमत जेवढी येते तेवढी एका श्वासाला किंमत आहे. श्वासाला किती किंमत आहे कळलं? एक श्वास गेला तर तिन्ही लोकांचं किंमत जेवढी असेल तेवढी तुमच्या एका श्वासाला किंमत आहे. मग श्वास गमवायचा नाही. बरं आहे वा संसार, करा संसार, काय हरकत नाही, पण अधूनमधून त्याची आठवण ठेवा. निदान झोपायच्या टाइमला टाइमच मिळत नाही. अरे टाइमच मिळत काय? टाइमच मिळत नाही, आहे की नाही टाइम? तुम्ही झोपता की नाही? किती टाइम आहे? बरं खाता की नाही? किती टाइम आहे? दुसऱ्याची गप्पा करता, रिकामचोट गप्पा, काही काम नसतं. बरं किती टाइम आहे? मग किती श्वास जातात तुमचे? मग कधी विचार केला? बोला. अरे बोला ना. नाही, विचारच नाही. कठीण आहे. बर पहा, मग या योगाच्या साहाय्याने जीवनमुक्त योगीजन विश्व आणि ईश्वराला साक्षात पाहतात. म्हणजे त्याला तसा अनुभव येतो. आतमध्ये काय पडतो? उजेड. आत्मस्वरूपाचा, आपल्या स्वरूपाचा काय पडतो?
उजेड पडतो. या परमपावन महायोगाच्या प्रवाहाने ब्रह्मांडातील यच्छ यावत तत्वे संपूर्ण जाणली जाऊ शकतात. या ब्रह्मांडामध्ये जे काही होऊन राहिलं, जे तत्व आहे, हे तत्व तुम्ही जाणू शकता. या महायोगापुढे काहीही लपून राहू शकत नाही, असा हा योग आहे. या महायोगापुढे काहीच लपून राहू शकत नाही. याकरिता या भूतलावर जितके योग प्रचलित आहे, त्या सर्व योगात माझ्याकडून प्रचलित झालेला हा महायोग ईश्वर प्राप्ती करता सर्वश्रेष्ठ मार्ग आहे. अनेक हजारो योग आहेत. किती सांगितले? अनेक हजारो योग आहेत. ते ईश्वराला यत् किंचितही मान्य नाही. का? किती योग आहेत? भगवंताला मान्य नाही. भगवंताला मान्य नाही. भगवंतामध्ये हे तुम्ही योग करून राहिले, योग साधना तुम्ही करून राहिले, आणि मला मान्य नाही. भगवंताला मान्यच नाही ते. कारण या योगमार्गाच्या सहाय्याने मनुष्य ईश्वराची प्राप्ती करून घेऊ शकत नाही, म्हणून तो योग मला मान्य नाही. मग या योगाची साधना करणारे योगी माझे दर्शन घेऊ शकत नाही, मला पाहू शकत नाही. केवळ एकमेव महायोगच जीव मात्र माझी प्राप्ती करून घेऊन मत्स्वरूप होऊ शकतो, यामध्ये तीळ मात्र शंका नाही. महायोग. मग अशा प्रकारे शक्तिपात योगाचं जे परमश्रेष्ठत्व आहे, त्याचं महत्त्व याच्यात सांगितलेलं आहे की शक्तिपात योग आला आहे शब्द. शक्तिपात योगाचा शक्तिपात योग कशाला म्हणतात? सद्गुरूच्या कृपेनं नाम मिळाल्यानंतर सद्गुरू त्याला नामदान देतात किंवा त्याच्यावर अनुग्रह करतात, नाही काय? आणि त्याच्यानंतर आपल्या आतमध्ये असलेली शक्ती काय करतात? त्याच्यामध्ये संक्रमित करतात आणि त्याच्या ठिकाणी अष्टसात्विक भाव निर्माण होतात. त्याच्या ठिकाणी महाभाव निर्माण होतात. त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. कोणी महाभाव म्हणते, पुष्करची कोणी त्याला अवस्था म्हणते. पुष्करचे नाव आहेत त्याला, त्याचा आपण इथं विचार पुष्कर सांगितलेला आहे. मग शक्तिपात योग या सर्व वेदांचा सार आहे. जोपर्यंत सद्गुरू शक्तिपात करत नाही शिष्यावर, तोपर्यंत काहीच फायदा नाही. शक्तिपात झालं की सर्व वेदांताचं सार आपल्या हातात आलं. शक्तिपाताशिवाय जीवाचा उद्धार नाही. आणि हा सर्व बंधनातून मनुष्याला मुक्त करणारा आहे, म्हणून शक्तिपाताला महत्व आहे. हे सांगताना कूर्म पुराणात असं सांगितलेलं आहे. कूर्म पुराणाचा विषय सुरू आहे. मी हा पाशुपत शक्तिपात योग सांगितला. भगवंत म्हणतात मी हा पाशुपत शक्तिपात योग सांगितला. त्याचे आचरण जे करतात ते सर्व जीव पशुपाशापासून म्हणजे सर्व बंधनापासून मुक्त होतात. म्हणून याला पशुपाश म्हटलेलं आहे. पशुपाशातून मुक्त होतात. पशु म्हणजे ढोर है, गाय बैल उंट अमुक तमुक जे काही असेल हे सर्व कोण आहे? पशुच आहे ना. मग या पशुपाशातून ते मुक्त होतात. म्हणजे सर्व बंधनापासून मुक्त होतात. आणि जे या पशुपाशातून मुक्त होत नाही ते कोण राहतात? पशु. मग किती पशु पहा, तुम्हीच विचार करा. काही घेणं देणं नाही आम्हाला, तुम्हीच विचार करा. चुकलं काय? पशु म्हणजे काय सांगितलं ना? हा, ते तुम्ही तुमचं पाठ बघा. पशुपाशातून मुक्त व्हायचं असेल, सर्व बंधनापासून जर मुक्त व्हायचं असेल तर हा पाशुपात योग महत्वाचा आहे. शवापासून मुक्त व्हायचं असेल, तर शिवयोग महत्वाचा आहे. शिवयोग ज्यानं प्राप्त केला
त्याचं शव कधी दिसणार नाही. मढ मढ शव म्हणजे काय? मळ मळच ना. शव राहतच नाही. तू काय होऊन जातो? शिवच होऊन जातो. आहे की नाही मजा? अरे आहे का नाही मजा? हा, अशी मजा सापडली का कुठं? दबाडी काय कुठं अशी मजा कुठे सापडणार नाही. हा हा, कुछ नहीं दाबाली में. दाताले में तो नहीं हमारे मलकापुर में है. 15 दिन के 15 दिन एकादशी होती है हमारे यहाँ. हाँ हाँ, बहुत मजा. आपल्याला हिंदी येते बरं का? त्याची कृपा वा. अरे देवाच्या डोक्यावर संतांच्या डोक्यावर फुलं पडतात. आपल्या डोक्यावर पानं पडले तरी बघतो काय? आपल्याला ती आनंदच आहे. पानं कमी आहे काय? आता ते का पडतात हा महत्वाचा प्रश्न आहे. का पडतात? हे पहा, आमचं आयुष्य संपलं. आता तुम्ही आमचे राहिले नाही. सोड. येऊन राहिले खाली. आणि जे आले नाही ते अजून डकेल आहे. कोणाला? त्या झाडाला चिटकेलाय आहे का नाही? हा, जे पडले ते सुटले. कठीण. बर, मग हा संपूर्ण वेदांताचे सार असून यतीचे आश्रयस्थान आहे असे वेदाचे सांगणे आहे. याकरिता माझ्या या शक्तिपात योगाचे ज्ञान परमश्रेष्ठ आहे. म्हणून शक्तिपात योगाचं ज्ञान हे अतिशय श्रेष्ठ आहे. त्यापेक्षा श्रेष्ठ ज्ञान दुसरं कोणतंच नाही. हे गोपनीय ज्ञान जीवाला सायुज्य मुक्ती प्राप्त करून देते. गोपनीय का उघड? हे जे गोपनीय ज्ञान आहे हे जीवाला मुक्त करून देते. हे ज्ञान ज्याला झालं तो मुक्त झाला. हे लक्षात घ्या. आहे कसं? गोपनीय. तेरी भी चूप मेरी चूप. कोणाला सांगू नको. उघड करता येत नाही. हा शक्तिपात योग द्विजा करता म्हणजे कोणा करता? द्विजाती करता, मनुष्या करता, बरोबर आहे, भक्ता करता आणि ब्रह्मचारी साधका करता सांगितलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर लिंग पुराणामध्ये जे महायोगाचं सिद्ध श्रेष्ठत्व आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे. श्री महादेवांनी गिरिजा भगवती श्री जगदंबेला महायोग कसा श्रेष्ठ आहे हे सांगितलेलं आहे. गिरिजा भवानीला सुद्धा सांगितलं भगवान महादेवांनी किंवा हा जो महायोग आहे हा श्रेष्ठ कसा आहे याचं सुंदर वर्णन या लिंग पुराणामध्ये सांगितलेलं आहे. भगवान श्री शंकर कैलास पर्वतावर प्रसन्नपणे विराजमान बसले होते. मस्त आरामशीर बसले. कुठं? कैलास पर्वतावर. शंकराचं ठिकाण कोणतं? कैलास. जिकडे तिकडे बर्फच बर्फ. मस्त आरामशीर बसले मांडी घालून. कोण? भगवान शंकर. गिरिजा भवानी जवळच. श्री गिरिजा भगवती श्री पार्वती देवी त्यांच्या अर्धा आसनावर बसली. मांडी घातली आणि अर्ध्या मांडीवर कोण बसलं? पार्वती. नाही काय? कोणाच्या? शंकराच्या. त्या वेळी श्री देवीने विचारले की हे प्रभू, दिव्य असे ज्ञान देऊन मोक्ष देणारे आणि जीवाला सर्व बंधनातून सोडवणारे योग किती आहेत? काय पहा, याच्यामध्ये गुह्य आहे. बरं, याच्यामध्ये काय आहे? गुह्य. पहा, ज्या वेळेस भगवान शंकराच्या मांडीवर कोण बसली? अर्ध्या आसनावर कोण बसली? हा, गिरिजा म्हणजे पार्वती बसली. आणि
गिरिजानं प्रश्न केला, पार्वतीनं प्रश्न केला की बुवा सर्व जीवाला या बंधनापासून सोडविणारे आणि मोक्ष देणारं आणि त्याचं स्वरूप काय आहे हे एवढं सांगण्याची मला कृपा करावी. प्रश्न केला पार्वतीनं. भगवान शंकर म्हणाले, हे पार्वती, हा काय उत्तर दिलं? पहिला मंत्रयोग. पहिला कोणता योग? मंत्रयोग असून दुसऱ्याचे नाव स्पर्शयोग आहे. पहिला आहे मंत्रयोग, दुसरा आहे स्पर्शयोग आणि तिसऱ्याचं नाव आहे भावयोग आणि तिसऱ्याचं नाव आहे अभावयोग आणि पाचव्याचं नाव आहे महायोग. आता ज्याचं वर्णन करत आलो तो महायोग असून तो सर्व योगामध्ये अत्युत्तम असा योग आहे. या इतर योगाचे वर्णन करून श्री शंकरांनी महायोगाचे निर्विवाद श्रेष्ठत्व मांडलेले आहे. किंवा महायोगच श्रेष्ठ कसा? योग तर पुष्कळ आहे पण महायोगच श्रेष्ठ कसा? तर भगवान शंकरांनी सांगितलं. श्री महादेव म्हणतात, आत्मस्वरूप हे शून्य, अद्वितीय, निर्मल, स्वच्छंदते सहित रहित व परम सुशोभित म्हणजे अत्यंत रमणीय असे आहे. काय आत्मस्वरूप असं आहे. श्रुतीला सुद्धा त्याचा निर्देश करता येत नाही की आत्मस्वरूप कसं आहे. आत्मस्वरूप कसं आहे याचं वर्णन आतापर्यंत कोणीही करू शकलेला नाही आणि पुढेही करता येणार नाही असं आत्मस्वरूप. बरोबर आहे. नेती नेती म्हणून उपनिषद स्वस्थ बसले. हे आत्मस्वरूप अप्रमेय असून नेहमी प्रकाशमान असते. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्रकाश आहे, ते प्रकाशमान आहे. हा जो प्रकाश आहे हा सर्व कोणाचा प्रकाश आहे? आत्मस्वरूपाचाच प्रकाश आहे. पण आम्हाला असं कधी वाटतच नाही. म्या बोलविता वेद बोले, म्या चालविता वेद बोले, म्या हलविता प्राण हरे, जगाशी चाडिता मीच एक. अरे बाबा, माझ्या सत्तेनं वेद बोलतात, माझ्या सत्तेनं हा सूर्य चालतो, माझ्या सत्तेनं तुमच्या आतमध्ये जो प्राण आहे ना तो प्राण हलतो. मग कोणाच्या सत्तेनं प्राण हलतो तुमच्यामध्ये? त्याच्याच सत्तेनं. मग तुमच्यात कोणाची सत्ता आहे? त्याचीच सत्य आहे. असं कधी वाटलं का? नाही वाटलं. म्हणजे तुम्ही केवढे महान आहेत हे सांगायचं आहे भगवंताला की तुम्ही महान आहात. तुमच्यापेक्षा महान, तुमच्यापेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीच नाही. ते सर्व व्यापी असून समानतेने भरलेले आहे. असे स्वरूप स्वभावता ज्या योगाने कळून येते त्या योगाला महायोग म्हणतात. बरोबर आहे. कारण हे नित्य प्रकाशमान आहे. बरोबर आहे. आणि संपूर्ण चित्ताला उत्थापित करणारा, केवळ निर्मळ आत्म्याचे दर्शन घडविणारा असा हा महायोग आहे. म्हणून याला महायोग म्हटलेला आहे. मग ज्ञानेश्वरी मधले जे पंथराजा आहे त्याचं वर्णन आता सांगितलं. पहिले लिंग पुराण झालं, त्याच्यानंतर कुर्म पुराण झालं. अजूनही भाव आहे की नाही? हा, बाकीच्याला हे कळणार नाही काय आहे, काय चाललंय काही कळणार नाही. आता ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं जे महायोग आहे, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये जे पंथराज आहे त्या पंथराजाचं महत्व सांगितलेलं आहे. शक्तिपात योग मार्ग हा सर्व योग मार्गाचा राजा असल्यामुळे सद्गुरूनं अनुग्रह दिल्यानंतर, नाम दिल्यानंतर, बरोबर आहे, शक्तिपात हा व्हायलाच पाहिजे. शक्तिपात सर्वात महत्वाचा आहे कारण तो सर्व योगाचा राजा आहे. आणि जर सद्गुरूनं कृपा करून नामदान करून सुद्धा त्या नामाचा काही उपयोग झाला नाही तर चूक कोणाची? हा, साधकाची. गुरुची चूक नाही. तर कारण शक्तिपात योग मार्ग हा सर्व योग मार्गाचा राजा असल्यामुळे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी या मार्गाला पंथराज म्हटलं. याला पंथराज म्हणतात. ज्ञानेश्वरी म्हणजे पंथराज, लक्षात घ्या. जोपर्यंत शक्तिपात योगाचं महत्व कळणार नाही तोपर्यंत ज्ञानेश्वरी कळणारच नाही.
ज्ञानेश्वरीमध्ये जिकडे पासान तिकडे सर्व शक्तिपातच आहे. पहिला अध्याय सोडून सर्व शक्तिपातच आहे तिच्यात प्रत्येक अध्यायामध्ये. पण शक्तिपात कशाला म्हणतात हे कोणत्याच बुवाला माहिती नाही, कोणत्याच कीर्तनकाराला माहित नाही. तिच्यामधल्या ओव्या पाठ आहे फक्त, पण अनुभव काहीच नाही. अशी भयानक परिस्थिती आता सध्या सुरू आहे. बरोबर आहे. मी ब्रह्मरूप व्हावे अशी माझी इच्छा आहे. काय काय मी ब्रह्मरूप व्हावे अशी माझी इच्छा आहे. ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता जे काही केले पाहिजे ते सांगाल तो मी अभ्यास करीन. कोण सांगितलं? स्वतः अर्जुनानं सांगितलं की मी ब्रह्मरूप व्हावे अशी माझी खूप इच्छा आहे आणि मला ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता हे भगवंता, हे श्रीकृष्णा, तुम्ही जे म्हणाल तो अभ्यास मी करेल. आहे का नाही? पहा अभ्यास योगामध्ये पहा तुम्ही, आहे का नाही? ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही नशीन वाचा, तुम्ही तर वाचता म्हणा ज्ञानेश्वरी आणि वाचतही नाही समजा, पण बुवा तर वाचते की नाही? अरे इथं बसणारा बुवा वाचते की नाही? ज्ञानेश्वरी बोला ना. मग बुवाना अभ्यास करायला पाहिजे की नाही? बुवा अभ्यास करतो का? करतो का? कशाला म्हणता शक्तिपात? विचारा बुवाला. काही खरं नाही, ते अंगात येते काहीतरी भूत सुरेला आहे. हा काही खरं नाही बापा. या इकडच्या इकडे या, जेवण करा आणि सगळं घरी चाललेला. काय चुकलं? काही चुकलं? हे चुकलं सांगायचं. मी येडा माणूस आहे बरं, मला समजत नाही काय. हा चुकलं सांगायचं. मग ब्रह्मस्थिती प्राप्त होण्याकरता जे काही केले पाहिजे ते सांगाल तुम्ही अभ्यास करीन असं अर्जुनानं भगवंताला सांगितलं. अशी अर्जुनाने श्रीकृष्णांना विरम्य भावाने काय केले? प्रार्थना केली की देवा मी ब्रह्मरूप व्हावे याच्याकरता काय करायचं तुम्ही सांगा. त्यावेळी श्रीकृष्णांनी अर्जुनाला या शक्तिपात योग मार्गाची साधनाची म्हणजे पंथराजाची महती सांगितली. हेच सांगितलं. या योगराजाची महती सांगितली, महायोगाची. ज्ञानेश्वरीत पहा तुम्ही, वाचा 6वा अध्याय वाचा. विशेषतः ज्ञानेश्वर आला पुन्हा आहे ज्ञानेश्वरीचा 6व्या अध्यायात या मार्गाचे महात्म्य सांगताना श्री ज्ञानेश्वर महाराज सांगता की बा अशा प्रकारे त्यावेळी श्रीकृष्णांनी मनात विचार करून असे म्हटले की अर्जुना, आम्ही तुला जो योग मार्ग सांगणार आहोत तो सर्व मार्गाचा राजा आहे, असं स्वतः भगवंतानं आपल्या मुखानं अर्जुनाला सांगितलं. कशामध्ये? ज्ञानेश्वरीत, गीतेत. की आता तुला जे सांगणार आहे, जो मार्ग सांगणार आहे ईश्वर प्राप्तीचा नाही काय किंवा ब्रह्मप्राप्तीचा, तो सर्व मार्गाचा राजा आहे. या राजमार्गाचे महात्म्य किती मोठे आहे हे तुला सांगतो. आणि स्वतः भगवंतानं हा जो राजमार्ग आहे हे पंथराजाचा मार्ग आहे कसा आहे याचं तू श्रवण कर असं भगवंतानं अर्जुनाला सांगितलं. मग साधक या योग मार्गाने जाऊ लागला व साधन करू लागला. ऐकून घ्या, या योग मार्गाने जाणे, साधन करणे म्हणजे नामस्मरण करणे. बरोबर आहे? तुम्हाला नाम मिळालं, नाम म्हणजे साधन आहे. नाम काय आहे? साधन आहे. तुम्हाला नाम मिळालं म्हणजे तुम्हाला साधन मिळालं. आता तुम्ही साधन करा. मग तुम्ही जर साधन या मार्गाने नामस्मरण जर करत गेले त्याला कोट्यावधी मोक्षफले दृष्टीस पडतात. त्याच्या ठिकाणी कोट्यावधी मोक्षफळ दृष्टीस पडतात. म्हणजे त्याला मोक्ष प्राप्ती अतिशय सुलभ आहे. मोक्षप्राप्ती अतिशय सुलभ, सर्वात सोपी मोक्षप्राप्ती. या मार्गावरून श्री शंकर, भगवान शंकर या मार्गावरून अजूनपर्यंत चालून राहिले. अजूनपर्यंत चालून. आपण म्हणतो ना भगवान शंकर हमेशा ध्यान करतात. कोणाचं? कोणता योग? तो हाच योग. अजूनही त्या मार्गाने चालून राहिले भगवान शंकर. या मार्गावरून श्री शंकर अद्याप पावतो यात्रा करीत आहे. श्री शंकरांनी हा साधन मार्ग प्रवर्तित केला आणि स्वतः भगवंतांनी हा योग मार्ग सांगितला.
बरोबर आहे. इतर साधकांनी या मार्गाचा प्रवास कसा करावा? भगवंत म्हणता, शंकर म्हणता, हा मार्ग तर मी सांगितला, हा मार्ग माझ्यापासून निर्माण झाला, मी या मार्गाचा प्रवर्तित आहे. पण बाकी सुद्धा साधकांनी या मार्गाचा प्रवास कसा करावा हे दाखवण्यासाठी ते सतत प्रवास करीत असतात. ते सतत प्रवास करीत असतात या ब्रह्मांडात. कोणत्या ना कोणत्या रूपाने येतात, त्यांना अनुग्रह देतात, त्यांना मोकळं करतात आणि पुन्हा आपल्या ठिकाणी स्थिर. श्री शंकरांना काहीही प्राप्तव्य शिल्लक राहिलेले नाही. आदिनाथ गुरु सांगितलं ना, महाविष्णूला सांगितलं ना, काही जरूरत होती का? नाही, पण सांगितलं कशा करता? जगा करता. श्रीकृष्णाला काही जरूरत होती का? हा योग सांगितला कशा करता? अर्जुनाचं निमित्त केलं जगा करता. रामदास स्वामींना काही जरूरत होती का? सांगितलं कशा करता? ग्रंथ लिहून ठेवला जगा करता. अरे संतांनी जे काही केलं हे जगा करता केलं, स्वतः करता काहीच नाही केलं. मग संत हे स्वतः करताच करतात. आणि आम्ही काय करतो? आम्ही स्वतः करता करतो काय? नाही. अरे बोला ना. संत जगा करता करतात, आम्ही स्वतः करता करतो का नाही? स्वतः करताच करतो. दूध फार छान झालं, आणखी एक शिंगल येऊ द्या दूध. कारण साधू चहा पित नाही, बिना दुधाचा मुळीच नाही. येऊ द्या मग शिंगल. पा साधू असे लोचट असतात आजकालचे. बरं म्हणजे जे चालू आहे ते सध्या परिस्थिती खोटं आहे का? बरं जिकडे पाहता तिकडे परिस्थिती सर्व अशीच आहे. कोणाला नाव ठेवायचं आणि तिच्यामध्ये आम्ही बसलो आहे का नाही? आम्ही तसेच. कठीण आहे. झोप आल्या काय? म्हणू शकत नाही तुम्ही तसे. झोप आल्या? हा. मग श्री शंकरांना काही प्राप्त करण्यास शिल्लक राहिलेले नाही. परंतु सिद्धी झाल्यानंतरही आत्मस्वरूपाचे अखंड ज्ञान व्हावे. आम्ही काय करतो? झाला मिळाला नाम, झाला आमचा अवस्था, झाला आमचा प्रबोध, आता काही शिल्लक राहिलं नाही, कधीही मारा. काहीच नाही राहिलं काय? बोला. झालं आपलं काय राहिलं? कयाला जायचं? 3 मैल जाता येऊन दाबड येतं बसा हे करत येत आणतात. आता काय राहिलं? जाऊ द्या. कधी नाही हुआ. मग असं केलं काय? मी काय म्हणतो, भगवान शंकरांना असं केलं काय? बोला ना. नाही. आत्मस्वरूपाचे अखंड ध्यान राहावे आणि ते इतर जनांना सुद्धा, बाकीच्यांना सुद्धा दाखवावे, याचे साधन अभ्यास ते करत होते. कोण? भगवान शंकर. मग योगी जन प्रथम मार्ग न मिळाल्यामुळे आळव्या चिडव्या मार्गाने चालले होते. योगी लोकांना काही समजत नव्हतं. अरे साधं हेच पहा ना तुम्ही, आपले चांगले हो, आळव्या चिडव्या रस्त्यानं चालले. भगवंताची भेटी व्हायचं कामच नाही. 1400 वर्ष रस्ता बंद करून टाकला होता. 1400 वर्ष रस्ता बंद करून टाकला होता. कोण? चांगदेवानं. सापडतच नव्हता रस्ता. आमच्या मुक्ताबाईंना रस्ता खुल्ला गेला, मोकळा. हाल ये इकडे. नाम दिलं, अवस्था करून घेतली. आणि बस समजलं का रे तुला? कळलं. मोकळा जा. माऊलीनं सर्व मोकळं करून टाकलं जगा करता. चांगदेवाला वाटते मीच कसा ज्ञानी, मला सर्व येते, सर्व सिद्धी माझ्या जवळच आहे असं वाटत होतं ना चांगदेवाला. सर्व अहंकार गळून गेला. परंतु पुढे महेशांच्या कृपेने त्यांच्या पंतराजाचे साधन मिळून ते या मार्गाला लागले. नाही काय? श्री महेशांनी हा मार्ग आधीच सिद्ध करून ठेवला. भगवान शंकरांना हा मार्ग अगोदर सिद्ध करून ठेवला. कुणी या मार्गानं गेलं तर ते माझ्यापर्यंत येऊन पोहोचतात. हा मार्ग मोकळा करून टाकला. हे त्याच मार्गावरून हे योगीजन अनुभव घेत घेत ब्रह्मस्वरूपापर्यंत जाऊन पोचले. एकदा हे सहज आणि सोपे साधन मिळाल्यानंतर ते दुसरे अज्ञानाचे सर्व मार्ग सोडून निशंकपणे आत्मबोध करून देणाऱ्या पंतराजेच्या सरळ मार्गाने वाटचाल करू लागले. हाच तो आपला रस्ता.
खरे पाहता त्यांनी या मार्गाने अक्षरशः धावत घेतले. नंतर त्याच्यानंतर मग ऋषी मुनी महर्षी हे सुद्धा याच मार्गाने गेले आणि ब्रह्मस्वरूप झाले. परंतु तो काळ अलग होता. आता तसं राहिलं नाही. आता तुम्हाला झटावंच लागेल, प्रयत्न करावा लागेल. कारण जरी कलियुग आहे तरी या कलियुगामध्ये सर्वात जास्त नामाला किंमत आहे, सर्वात जास्त पुण्य नामात आहे, हे लक्षात ठेवा. एकदा नाव घेतलं की त्यात पुण्यच पुण्य, लाखो कोट्यावधी पटीनं पुण्य एकदा नाम घेतल्यानंतर. सत्ययुगात त्रेतायुगात असं आहे काय? नाही. पंथराजाचा हा मार्ग जेव्हा श्री गुरु कृपेने दृष्टीस पडतो, एखादा भाग्यशील असते नाही काय, एखादा भाग्यशील मनुष्य गुरु कृपेने ज्या वेळेस त्याला हा रस्ता माहीत होतो तेव्हा तो तहान आणि भूक त्याची हरपून जाते. मग त्याला समजते की हा रस्ता बरोबर आहे. आणि या मार्गाची वाट चालत असताना साधक रात्र आणि दिवस याची आठवण करत नाही. म्हणजे रात्र आणि दिवस याची त्याला चिंताच राहत नाही. किती वाजले आणि काय वाजले, आपला वैष्णव मेळावा त्याच्याच करताय आहे का नाही. आपला वैष्णव मेळावा हरिपाठ एकदा सुरू झाला की कधी संपावा असं वाटतच नाही आहे का नाही, चालूच राहावं असं वाटते. कारण त्यामध्ये मनुष्य इतका आनंदित होतो की त्याला तहानही लागत नाही, भूकही लागत नाही. यदा कदाचित जेवणाचं म्हटलं तर तो किती खातो हो, जेवणामध्ये सुद्धा त्याचं मन लागत नाही. आणि नपूर कधी आता खातच नाही तर नपूर कशी, कारण तहान भूक हरपली ना. पण पोटाला आधार म्हणून थोडंसं पाहिजे म्हणून खातो. आता याला म्हणजे हा अनुभवाचीच गोष्ट आहे की नाही. आपला हरिपाठ तसाच आहे, सर्वजण रंगून जातात तिच्यात, तहान भूक हरवून जाते. मग रात्र आणि दिवसाची आठवण होत नाही. साधकाला रात्रंदिवस साधन करावेसे वाटते. साधकाचे पाऊल जसजसे पुढे पडत जाते तसतशी त्याला मोक्ष सुख अनुभवास मिळते. यदा कदाचित भोग आकांक्षामुळे साधक लिप्त होऊन साधन स्थितीत अडथळा आला तर त्याला स्वर्गसुख भोगायला मिळते. पण भगवंत म्हणते तू त्या स्वर्गसुखाच्या भानगडीत पडायचं नाही. आपल्याला फक्त ब्रह्मप्राप्ती आत्मप्राप्ती पाहिजे, याच्या व्यतिरिक्त दुसरा गोष्ट नाही. या पंथराजाच्या साधनामुळे साधक पूर्वेकडील मार्गाने निघून पश्चिमेकडील मार्गाने सहजतेने येतो. सर्वात महत्वाचा हे अगोदर सांगायला पाहिजे, पण त्याची आठवण नाही राहिली. पूर्व मार्ग, पश्चिम मार्ग. आता मलकावर आले तर सर्वच होईल, यायला कधी माहीत व्हा. पूर्व मार्ग आणि पश्चिम मार्ग. पूर्व मार्ग याचा असा अर्थ असा की संसारातला मार्ग, म्हणजे जे षटचक्र असतात ते षटचक्र, एक काय म्हणतात आधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, इथं मणिपूर चक्र नाही काय, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनुत चक्र, आज्ञा चक्र वगैरे वगैरे हे हे झाले षटचक्र. हे ओलांडून या सहस्र दळापर्यंत त्याला जावं लागते. कोणाला? पूर्व मार्गाकडून जातो तो. म्हणजे तो जे काय म्हणतो त्याला, जे ऋषीमुनी होते अष्टांग योग साधन करणारे, हठयोग साधन करणारे त्यांचा तो रस्ता होता. म्हणजे हिच्यामध्ये बाह्य स्मृती शिल्लक राहते. आणि जो पश्चिम मार्ग आहे, हा पश्चिम मार्ग या पाठीच्या मणक्यातून सरळ या सुषुम्नेच्या द्वारे सरळ या ब्रह्मरंध्रापर्यंत जाऊन पोहोचतो. आणि हा मार्ग सर्वात सोपी आहे. आणि तो मार्ग म्हणजे आपला नाममार्ग आहे. आपले नाम म्हणून हिच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा अडथळा कोणाला अजूनही आतापर्यंत झालेला नाही. किती लोक काय म्हणतात, धडाधड पडतात नाही. कोणी म्हणते अंगात आलं, कोणी म्हणते जादू आहे. हे साधू लोक कीर्तनावाले म्हणतात ना. झालं का अजून कोणाला नाही. कारण आपला साधन मार्ग अतिशय सोपी आणि पश्चिम मार्ग आहे. जो मार्ग भगवंतानं अर्जुनाला सांगितलेला आहे तोच हा मार्ग आहे. आणि ज्ञानेश्वर माऊलींना त्याचंच वर्णन इथं केलेलं आहे. म्हणून हिच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं
कोणत्याच प्रकारचा काहीही अडथळा नाही. डायरेक्ट करंट कोणाशी? डायरेक्ट करंट कोणाशी? भगवंताशी. मला सांगा, खाली विहीर आहे कोरडी, हो, वर आकाश आहे. आता आम्ही घर बांधलं, घर बांधायला किती भिंती लागतात? 4. हे भिंत, हे भिंत, इकडची भिंत, इकडची भिंत, आणि त्या 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 भिंतीवर छत, स्लॅब आहे का नाही? आहे का नाही? म्हणजे म्हणजे खालच्या वरच्या खालच्या खालच्या काय म्हणता, हा, खालपासून तर त्या छतापर्यंत यांना आधार कशाचा घेतला? भिंतीचा. हे सर्व मान्य आहे. विहीर असते, खाली विहीर असते कोरडी, वर आकाश. आता घर बांधण्याकरता 4 भिंती पाहिजे. आता इथून तिथपर्यंत जाण्याकरता याला भिंत आहे काय? खालचं जे विहिरीचं तळ आहे आणि वर आकाश आहे. आता हवा येऊन राहिली की जाऊन राहिली? तिथून जाऊन राहिली, येऊन राहिली. आता याला कुठं खंबा आहे सांगा? ते कशाच्या आधारावर आहे? बोला ना, आहे का? हा, तसा हा खंबा आहे. हा खंबा आहे, हे आकाश आहे. येते तळापासून आकाशापर्यंत. आकाशापासून म्हणजे ही जी ज्योत आहे ही आपल्या म्हणजे काय म्हणतात, म्हणजे काय सांगा, कसं काय सांगता नाही येऊन राहिलं ते. म्हणजे जीवापासून तो शिवापर्यंत ती पोचलेली आहे. जीवापासून शिवापर्यंत ही ज्योत काय झालेली आहे? पोचलेली. याला खंबा आहे काय? हे बा, गेली तिथपर्यंत पोचली. जीवापासून शिवापर्यंत, आत्म्यापासून परमात्म्यापर्यंत. याला खंबा आहे काय? जसं त्या विहिरीला खंबा नाही तसं याला आहे काय? हा. आणि प्रत्येक वस्तू तर खांबाशिवाय उभी राहत नाही. प्रत्येक वस्तूचा आधार घेतल्याशिवाय ती उभी राहत नाही. पण याला ही बिना आधाराची गोष्ट आहे. आधारच नाही पाहिजे याला, सरळ डायरेक्ट. म्हणून आम्ही म्हणतो, अरे बाबा तुमचा प्रबोध सुरू ठेवा. खा प्या, चांगलं चुंगलं खा, 2दा सोडून 4दा 3 कप दूध प्या, नाही काय? पण हा प्रबोध सुरू ठेवा. हयगय करायची नाही. जसा टाइम मिळेल तसं. किती वाजले? किती झाले? 1 तास 17 मिनिट झाले. बरं. तर आज बरंच सांगण्यासारखं आहे, पण आता इजान पडलं. बर, हा, सर्व सांगण्यासारखं आहे, अजून पुष्कळ सांगण्यासारखं आहे. पण तरी आता आपलं 1-1.5 घंटा झाला नाही काय हरकत नाही. एवढा जो सत्संग ऐकला, या सत्संगाचं चिंतन मनन करायचं. आणि विशेष म्हणजे चिंतन मनन यदाकदाचित नाही झालं, नाही आठवून राहिली, तर आपल्या प्रबोधाकडे मात्र लक्ष ठेवायचं आणि तिथपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करायचा. कारण आपण एक दिवस एकदा सुरुवात झाल्यानंतर तिथपर्यंत पोहोचूच याची गॅरंटी प्रत्येकाला आहे. हा, तसंच आता वेळेला निरोप द्या की आपल्या तिथपर्यंत पोहोचायचं आहे, तुम्ही लक्षात घ्या. बरोबर आहे. हा, तर आज या प्रगट दिनानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलो, नाही काय? तुम्ही सर्वजण आले, चांगलं झालं. वास्तविक आता यायलाच पाहिजे. इतकेच काय मी म्हणतो, याच्यापेक्षा पुढच्या वर्षी आपल्या काय बाचं जाते. 1 पोत सोडून 10 पोते लागते. अरे या नाही तर तरफडा ना, आहे का नाही? पण तुम्ही कसे आहे, येत नाही. तुम्ही काय करता त्या दाताड्यात? यायला पाहिजे की नाही? हा, अरे काय करता तुम्ही? या ना सर्वजण इथं. आपल्याला खर्च आहे काय? नाही. मग इथं यायला काय हरकत आहे? तुम्ही जर म्हणता तर ट्रॅक्टर पाठवू पुढच्या वर्षी. ट्रॅक्टर हे इथं हे रिकाम ट्रॅक्टर आहे, हे पाठवू. आणि तिथं सर बायला माणसं म्हणून बसा त्या दाताड्यात, आणि मग लागे त्याला इथं आणू. जायच्या वेळेला ट्रॅक्टर पाठवायचं नाही, पाहिजे पाठवू द्यायचं. बरोबर आहे. तर आज
प्रगट दिनाच्या निमित्तानं आपण सर्वजण दाभाडीला जमलो. याच्याही पेक्षा उपस्थिती राहावी अशी आमची इच्छा आहे. तर झालेली सेवा सद्गुरू श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करतो. आणि या दिनाच्या निमित्तानं, या प्रगट दिनाच्या निमित्तानं आपले रोटेबुवा यांचे सुद्धा आत्म्याला मस्त शांती मिळो. शांती मिळो म्हणजे काही शांती आहे प्रश्नच नाही, पण तरी सुद्धा बोललं तर काही हरकत नाही. कारण बोलणारा कोण? माऊलीच आहे. बोलणारा कोण? भगवंतच आहे. त्यांची मिळो एवढं बोलून मी माझे 2 शब्द सद्गुरू चरणी अर्पण करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. पुंडलिक वर्गे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकार. पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की, सद्गुरुनाथ महाराज की जय. बाबा संतन की जय.